करणारा पैलवान आहे हा. ते काय कुठं मैदानात जर उभा केला तर त्याची कुस्ती लागतच असते त्याच्या रक्तातच असतंय करायचं कोणाचं पण लढायचं आहे असं म्हणजे खिलार ओळख घ्यायचं म्हणजे सर्वसामान्याचं कामच नाही. कामच नाही हा. एवढा मोठा बैल जर दाखवला तर 1 लाख बक्षीस. 1 लाख रुपये बक्षीस मेजर कडून. आज हा नंबर 1चा बैल आहे समजा हा. तो घ्यायचा आणि त्याला फ्रीमध्ये तुझी गाय भरवून द्यायची. एक अशी माझी नवीन एक संकल्पना आहे त्या. कोणाचं वासरू कोणाचं दिलंय? कितीला दिलं? 30,000ला. गाव कुठलं? जप घ्यायला आलाय कवी काय आलाय? गावलं तर घ्यायचं. हा नमस्कार. झाला व्यवहार? कितीला? 60. कुठलं गाव तुमचं? कवठेमंकाळला जाणार? मग घेतला कुठल्याने? पाटण. तुम्ही घेतला काय? आणखी काय तुमचं काय आहे? नाही चॅनल माहिती आपल्याला चांगली ओळखलं आपल्याला ओळखलं ना लगेच आवाजावरती ओळखतं. तुमचा चेहरा कमी आवाजावर व्हिडिओ तुमचा पडतोय का आणि बघतोय का आम्हाला असं होतं. प्रत्येक व्हिडिओ बघतो. यांचा व्यवहार झाला काय? व्यवहार झाला यांचा? व्यवहार झाला का यांचा? नाही झाला. गुलालाच भरवली एकदम. अजून जरा टाकतो जरा व्हिडिओ करा ना. हा नमस्कार. मेजरची दावण आहे का? हा तर मी म्हणलं मोठं कोणतरी व्यापार आहे ते त्यांचे दावण आहे म्हणले. किती आणलेत सगळे टोटल? 15 आहेत. या की या मुलाखत द्या. मुलाखत द्या. मुलाखत. बऱ्याच दिवसानं मेजर भेटल्या तर बरं का मला. नाही तर भेटतच नाही तर मला. किती दाते आता? 4 दाते झाला. नाव तुम्हीच ठेवलंय नाही? पहिलं नाव काय होतं याचं? राजा. आणि बाहुबली तुम्ही ठेवला. मोठ्या मापाचा आहे. अजून मोठा होईल का? एवढा मापाचा बैल नाही सध्या कर्नाटक मा कोणी बघतो. 4 दातीमध्ये जुळीमध्ये सुद्धा ओपन चॅलेंज पुन्हा एवढा मोठा बैल असला म्हणजे आता कर्नाटक महाराष्ट्रात नाही. पुन्हा म्हणा कर्नाटक महाराष्ट्र एवढा मोठा बैल नाही कोणाकडे. माप म्हटलं एवढ्या मोठ्या मापाचा बैल नाही. एवढी लांबी एवढा मापाचा बैल नाही. 4 दाती आता झालेला. ओपन चॅलेंज. ओपन चॅलेंज कोणी बी आणत. ₹1 लाख बक्षीस देऊ त्याने एवढा बैल मोठा असतो. एवढा मोठा बैल जर दाखवला तर 1 लाख बक्षीस. 1 लाख रुपये बक्षीस मेजर कडून. ओपन चॅलेंज बोलायचं नाही करून दाखवतो. अकाउंटवर टाकतो पैसे लगेच. ते सुंदर चॅम्पियन झाला आहे ना? 2 ठिकाणी चॅम्पियन. कुठं कुठं झाला हो चॅम्पियन? पुण्याला झाला चॅम्पियन. भारतात सगळ्यात मोठं प्रदर्शन होतं खिलाडू. त्यामध्ये चॅम्पियन झाला. कंकणवाडीला झाला गेल्या वर्षी चॅम्पियन 2 दातीमध्ये. कुठे झाला? कंकणवाडी कर्नाटकामध्ये. कंकणवाडी. तिथं किती दातीमध्ये? 2 दातीमध्ये आणि इकडे 4 दातीमध्ये. तिकडे 4 दाती. मग 2 ठिकाणी चॅम्पियन आहे हा. 2 दाती. सुंदर. आता सध्या जास्त काय ह्याच्याकडेच येत असते? जास्त ह्याच्याकडे. ही दोन्ही सुंदर आणि झब्या. हा सुंदर आणि हा झब्या. हे दावण तुमचे काय? किती आणले ते आज? 10-11 आहेत. चांगले. किल्लार काऊ. हा ओळखलं. गाव कोणतं? पुणे झालं. तात्यान बरं आलाय काय? तात्या काय आमचे घरचेच आहेत. घरचेच आहेत. तात्या नमस्कार. काय घेताय काय? काय आलं पसंती घ्यायचं त्याला. काय आलं पसंती घ्यायचा. कुठला बैल होय? चिकमहूर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर. चिकमहूरचा ना? लय जातीतला बैल गरम रक्तातला. 15 वर्षाचा. पण पहिला लय मारका बैल होता हो. काय आता 2 इसनी 3-4 दहावी. त्या 2 इसने त्या. हो ही 2 इसनी 4 दहावी. 4 दहावी. हाल वाजते कुठं बघायची. हा
आमचा मोबाईल नंबर आहे 9730781341. पण पहिल्या मालकाकडे मारत होता नमस्कार माळशिरसला पळत होता बैल सरच्या. हा सलगर खाणीतला बैल आहे. हा हे जी वासरं लय टॉपला पळते गाड्याला. जागा भेटणं यात्रेत तुमच्या बैलाला असं होतं कसं काय? भेटेल आता झालं नवीन यात्रा जागाच नाही म्हणून प्रत्येक जागा आमची जागा बांधली. हा, हा. नवीन जागा असली मग आता काय म्हणजे ही नवीन जागेवर भरली यात्रा. जागा भेटेल सगळी बायला म्हणते ती. कसं आहे, जी कुस्ती करणारा पैलवान आहे ते काय कुठं मैदानात जर उभा केला तर त्याची कुस्ती लागतच असते. त्याच्या रक्तातच असतंय करायचं कोणाचं पण लढायचं आहे. याला कुठं बी जागा भेटू द्या. ही माळा जर बांधला ह्याला शेतकरी बघाय ना शर्यतवाली बघायचं वासरू. काय लोक काय म्हणले एवढ्या वर्षाचा बैल आहे गोडवाल्याने ठेवलाय का कापा ऐकलाय की गाईवर उडतोच का कसा सांभाळा एवढ्यासाठी राजीतीनं बैल जत्रात आणला. आज आणलाय. कोण कोण म्हणजे उठा बसाय तरी येतं का गाईवर उडतो का म्हणून रोज 4 गाया काढतोय. कुणी जर म्हणलं तर ते आपो कोणी ध्यान देऊ नका कोणी गोरगरिबाची गाय आणू द्या पैसे असू द्या नसू द्या तरी धावतोय. 6 महिन्यात फेल गेली तर पैसे घेत नाही सर. आम्ही जे पहिलाच आहे 11 महिन्याचा कोण आहे भविष्यात टॉपचा वळवा येऊ. किंमत सांगते 9-10 लाख. हे यापर्यंतच्या धावणी काय आहे ना. एका रेषेत दिसल्या नाही तर चांगली बैल दिसली की समजायचे यापर्यंतच्या. कोळेकरांची दावण. कोळेकर सर जवळा हा तालुका सांगोला जिल्हा सोलापूर यांची ही दावण ही कोसा किल्ला ओळू त्यांनी 1 आठवडा झालं खरेदी केलाय. खास खरचुंडी यात्रेसाठी. आणि हा ओळू अगोदर इथं होता आटपाडीत होता. आटपाडीतून तिकडे कर्नाटकमध्ये गेला आणि कर्नाटकमधून त्यांनी खरेदी केला. काय किंमत आहे तर ती किंमत काय माहित नाही पण सध्या तर म्हणजे खिलार ओळू घ्यायचं म्हणजे सर्वसामान्याचं कामच नाही. आणि हा त्यांच्या घरचं दावणीचा एक जातीवंत पांढरा म्हणजे शुभ्र ओळू विजापूर मधून घेतला. खास प्रदर्शनासाठी घेतला. विजापूरच्या साईडला जास्त चालतो म्हणून. आता हे प्रदर्शनाला चालणार. हा आपल्या इकडे कमी चालतो. कर्नाटक साईड मध्ये जास्त. आणि दुसरा आणि याचं एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे उच्च वंशावळी हा ओळ आहे. त्याचा वडील जो आहे ना तो सध्या उमराणी तालुका इंडी इथं आहे. म्हणजे तामराया सावकार यांच्याकडे आहे. तामराया सावकार यांच्याकडे आहे. आणि याच्याकडून आता सध्या गाईचं रेतन जास्त प्रमाण आहे चालू आता सध्या. हा जास्त लोकांना आवडतोय जास्त हा. आणि हा त्यांचा अगोदर घेतलेला कोंड आहे. हा पण विकत घेतला. तुळशा नाव आहे. सगळ्या जाती 1 नंबर कोंड वासरा आहे ना. म्हणजे शिंग असं चेहरा असं कान वगैरे बारीक नाक बीक लांबडा आहे. आणि शरीर त्याचं महत्वाचं. अण्णा कुठे लपताय काय काय पसंत पडतं की नाही. चाललंय बैल तर पसंत पडण्यासारखे खूप आहेत. अजून बैलांच्या किमती शर्ती चालू झाल्यामुळे बऱ्यापैकी बैलाच्या किमती लोक शेतकऱ्यांना मिळायला आले. बैलाची किमती चांगल्या बऱ्यापैकी. तर बऱ्यापैकी 1-2-3 बैल आम्हाला पसंत पडले. चालला व्यवहार. अजून काय व्यवहार पूर्ण होईना. काय अपेक्षा त्यांच्या थोडंसं जास्त असल्यामुळं अजून काय पूर्ण होईना. त्या चालला प्रयत्न. वासरं जायते ना. वासरं नाही वासराची पळाव वासरं वगैरे नाही तर आता मग ते जसा वळू जातीचा जातीवंत बैल आहे खिलार जातीवंत. आता ते पैदासाठी एक वळू घ्यायचं असं डोक्यात आहे. आणि लोकांना मुक्त सेवा द्यायची असं डोक्यात आहे. म्हणजे ज्याची खरोखर आता तुमच्यासाठी एक गाय आहे आणि तुम्ही म्हणला की विनायक शेठ तुमचा जातीवंत वळू आहे की ह्या बैलगाडी क्षेत्रात जसं चंद्रार पाटला आणि नवीन कात्री म्हणजे पायंडा पाडला तसा हा पायंडा आमच्या डोक्यात आहे की पाडायचा की लोकांना जी गाय चांगली आहे. आज हा नंबर 1चा बैल आहे समजा तो घ्यायचा आणि त्याला फ्रीमध्ये तुझी गाय भरवून द्यायची. एक अशी माझी नवीन एक संकल्पना आहे. त्या बघू मी प्रयत्न करतोय. आता किती माझ्या प्रयत्नाला यश येतं हे मला नक्की माहीत नाही पण प्रयत्न नक्की होणार. आणि असं माझं मत आहे की प्रयत्नाला नक्कीच यश येईल तुमचा आशीर्वाद असल्यानंतर. त्यात काय असं मला शंका नाही या गोष्टी. पण मी काय म्हणतोय शेठ म्हणजे टॉपचा वळू घ्यायचा आणि तो म्हणजे फ्रीमध्ये सर्व्हिस द्यायची. टॉपचा या बाजार आता खरसुंडीचा बाजार म्हणजे महाराष्ट्रातला नंबर 1 बाजार. तर ह्या नंबर 1 बाजारामधला नंबर 1 वळू घ्यायचा. तो जातीवंत खिलार. आणि तसं तर तुम्हाला मला ओळखताच. आणि महाराष्ट्रातली बैलगाडा शर्यतीवाले तर बऱ्यापैकी ओळखतात की
म्हणजे बैल घेताना आपण काय कच्चा बैल घेत नाहीये. तसं आता पण बैल घेताना आपण बैल नंबर 1च घेणार. आणि ज्याची खरोखर गाय चांगली आहे, नंबर 1 आहे, त्याला मी फुकाट भरवणार. त्या माझ्याकडचे कामगार त्यांना म्हणा त्यांच्या गायला फुकाट भरव. मी त्याचा 1 रुपया घेणार ना, असं तुमच्या ऑन कॅमेरा मी तुम्हाला आता सांगतो इथं. आमच्यासारख्या माणसाला लय फायदा होणार. जो गरीब आहे, ज्याच्या गायला भरवायला 4000 5000 काय मागतात, मी तुम्हाला फुकाट भरवून देणार. दादा ह्यो काम्याचा मुलगा काय? हा कुठे जन्माला आला काय? उमराणीमध्ये झाला. जोरात बोला फक्त, आवाज यावा. उमराणीमध्ये झाला. हा, तिथून खरेदी केला का? आता चालू आहे? चालू आहे, आता चालू केलं. किती गाय झाले? 40 पर्यंत झाले. 40 झाले. दुसरा आहे? आता 1 महिना झाला चालू. दुसरा आहे? अरे हे तिकोंडी राजाचा पोरगा? तिकोंडी राजा. हां. त्याला किती वर्ष झाले चालू आहे? आता वर्ष झाली. वर्ष होऊन गेलं. वर्ष होऊन गेलं. किती गाय झाले? तापते मामाला. हां, किती गाय झाले? आता काय झाले असतील 1-200. 200 झाले. काय दर आहे वय? 2500 रुपये. त्याला 2500. आणि कामेच्या पोराचा? 2000. त्याचा 2000, ह्याचा 2500. हे मोठ्या मापाचा आहे. फुल माप. अजून वय नाही त्याचं, अजून वय कमी आहे ना. वय कमी. किती दात आता? 4 दात. 4 दात झाला. तिकोंडी राजावर गेला का? हो, सेम दात. त्याच्यापेक्षा भारी. त्याच्यापेक्षा पुढे. त्याच्यापेक्षा क्वालिटी. हा कोणत्या लाईन मध्ये येईल? हा रायफलचा आहे. आपण पुण्यामध्ये तिथं ना किती शेटला हा. शेट घेणार त्या बैला. हा वळूलाच जाणार ना? हो हो आता थोडी काम आहे, चालतंय ना? हो, अजून जाणार कांबळ पूर्ण ते जाणार हा? हो पूर्ण. मान जशी भरेल तशी कांबळ जाणार. किती वय येतं? आता 10वा महिना चालू आहे. 10 महिन्याचे. ह्याची काय किंमत होईल? काय सांगता येत आता, काही अंदाज करू शकत नाही. पण आता गिरायक आलं तर तुम्ही काहीतरी सांगत असाल की? 3.25 लाख रुपये सांगतो. 3.25 लाख मागणी झाली आहे? होय, 1.25 लाखाला माहिती. 1.25 लाखाला झाली मागणी. भाऊ नमस्कार. आलो तुमची दावण बघायला. सगळं जुनं जोडीदार गोळा केले का? हो, जुनं जोडीदार आमचं आहे. भाऊ बैल दाखवता का? दाखवा घे, ही पोरं आहे ते ना पोरं? दत्ता भाऊ कोणीकडे येतं? दत्ता भाऊ कुठे आहेत? या की. तो सावळ्या ना? मोठा झाला सावळ्या. आता गाय जास्त ह्यालाच येत असतील ना? ह्याला पण येते, त्याला पण येते. ह्याला आणि त्याला त्याच्यापेक्षा जास्त प्रमाण पोषण आहे ह्याला ना? जास्त प्रमाण हेच आहे सावळ्या. आता किती? 3 वळ व्हायचं? 3 चालू व्हायचं. आपल्या भागात आहे हा. तुमचं स्नॅप चांगला टिकला या. 3 वळ आहेत म्हणजे या. पुढचा दाखवा की. तो सावळ्या थोडा मोठ्या हाडा झाला आहे ना? तो नाजूक देखना. नाजूक देखना आला. त्याचं नाव काय? नाजूक. नाव बी नाजूक आहे. नाव बी नाजूक आणि बैल बी नाजूक. बैल बी नाजूक. तो बुलेट. तो बुलेट कुठल्या खाणीतला येईल? दत्तात्रय देशमुख. त्यांच्या बैलाची पैदास. कुठलं गाव? कोळे. कोळ्याचं. लांडे शेपटाचा होता ना, हां हां. त्याची पैदास. आता आहे का त्यांची दावण? आता आज नाही हा बैल त्यांच्याकडे. हा. बाप नाही त्यांच्या. हा पण दावण आहे का त्यांची? दावण आहे. कुठले? तिथून गेला नाही. हा. काय लक्षात आहे. मग ते आता वासरू आहे ते टॉपचं वासरू त्यांच्याकडे. त्यांच्याकडे. या वळूबद्दल काय सांगते? वळू खूप जातीवंत आहे. कोसा किल्लार जातीचा आहे. सिद्धापूर खाणीतला बैल आहे. अतिशय पाहिजे तेवढं माप आहे. पाहिजे तेवढी त्याची पायाची जाडी, छाती, रुंदी, कांबळ, कलर पाहिजे तसा सगळ्या गोष्टी पाहिजे तशा त्या बैलाला. म्हणून तो बैल त्यांनी गाईच्या रत्नाटी ठेवलेला आहे.
आता हे सिद्धापूर खाणीतला हे कसं ओळखलं? कारण की हा बैल मी 6 महिन्यात असल्यापासून बघितलेला आहे. सिद्धापूर गावात आमचे मित्र आहेत, एक अशोक बरमगुंडे म्हणून, त्यांच्याजवळ होता बैल. त्यांच्याजवळनं माळी काकांनी चडचण यात्रेतनं खरेदी केलेला बैल आहे. त्यामुळे या बैलाची इतकं मूत माहिती जन्मल्यापासून आम्हाला माहिती आहे. आम्ही खात्रीने सांगू शकतो की तो सिद्धापूर खाणीतलाच बैल आहे. आता आमच्या भागात आहे ना हा जास्त चालतो. आता ह्यांच्याकडे पण 3 वळू आहेत, पण ते 3 वळूमध्ये हा जास्त चालतो. कारण की ह्याचा कलर आकर्षक आहे. जो चित्रा मोरा कलर, चित्रा कसा कलर पाहिजे तसा कलर आहे त्याला. शिंगाचा जो आकार पाहिजे, जो बाग पाहिजे तो पाहिजे तसा आहे. माप भरपूर आहे बैलाला, रुंदी पण तेवढीच आहे बैलाला. त्यामुळं बैल सगळ्यांना आकर्षक मनात भरतो. त्यामुळं गाई मालकांचा ओढा त्या बैलाकडे जास्त आहे. हे तुमच्या इथे का 2? पलीकडचं खाणं एक एकला कुठला? ह्यातली 3 बैल आहे ती. दाखव बघ. बघा ती एक, हा नंतर ती पलीकडची 2, हा. बाकी 2. ते तुमच्या इथे. ती 2, ही मधले 2 नाही ती. मग एकला कुठला? इकला ती दुसरे याला? खरसुंडीला जास्त वासरच हा, वासरांचं प्रमाण जास्त. नवीन पिढी आहे ना तुझ्यासारखे, त्याने पहिले हे यात्रा फिरलं पाहिजे. म्हणजे आपण कुठं आहे, बाकीचे कुठं आहेत कळते. बरोबर ना? हे सगळे शेतकऱ्यांची बैल आहेत आहे ना. एका साईडला बैल असते ते शेतकऱ्यांचे असते, मेन ठिकाणी व्यापाऱ्यांचे असते. ती थोडी लवकर येते ती व्यापारी, त्यामुळं मोक्याची जागा पकडते. झाला का व्यवहार? व्यवहार झाला? कितीला? कितीला दिल्यावर सांगाय काय? 18,000ला दिला. 18,000ला दिला. वर्षाचा आहे ना? 11 महिन्याचा आहे. 11 महिन्याचा. 18,000ला दिला. उभं राहा सगळं तुझं ह्याला येते. उभं राहा. कोणी घेतला? आम्ही घेतले. तुम्ही घेतला? उभं राहा, चिटकून उभं राहा. आता जाणार कुठं? आत्नीला जाणार. आत्नीला जाणार. आदत आहे. करसुंडीची यात्रा आहे, बऱ्याच वर्षानं भरली. महाराष्ट्रातली पहिली मोठी जनावरांची यात्रा भरली आहे. लाईटची सोय नाही, रात्रभर आता ही सगळी अंधारात असणार आहे.